भाग तिसरा. महापरिनिर्वाण. वारसाची नियुक्ती. एकदा भगवान बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवनात वस्तीला होते. तेव्हा पावामध्ये नुकतंच निघंटपुत्राचं म्हणजेच महावीरांचं निधन झालं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर निघंटी यात दुही होऊन भांडणं झाली होती. त्यांचे दोन पक्ष आपापसात झगडताना एकमेकांना वाघबाणाने घायाळ करत होते. श्रामणेर चुंद पावामध्ये वर्षावा संपवून स्थवीर आनंदाला भेटण्यासाठी आला असताना तो बोलला, निघंटपुत्राचे नुकतेच पावा इथे देहावसन झालं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर निघंटियामध्ये दुही माजली असून ते आपापसात झगडताना परस्परांना वाघबाणाने घायाळ करता आहेत. याचे कारण त्यांना कुणीच रक्षण करता नाही. त्यावर स्थवीर आनंद म्हणाला, ही महत्वाची हकीकत भगवान बुद्धांना सांगणं इष्ट आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करूया. ठीक आहे असं म्हणून ते दोघंही निघाले. दोघंही बुद्धांपाशी आले आणि त्यांना अभिवादन करून निघंटी यांची हकीकत कथन केली आणि आपला वारसा नियुक्त करण्याची त्यांना विनंती केली. चुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, चुंद, विचार कर, जगात एक आचार्य निर्माण होतो, अहर्त, सम्यक, संबुद्ध. तो आपल्या सद्धम्माचा सुयोग्य प्रसार करतो, जो शांतिदायक, प्रभावी, मार्गदर्शक आणि सुबोध असा आहे. पण त्याचे शिष्य मात्र धर्मज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. अशा आचार्यांचे निधन त्यांच्या शिष्यांना दुःखदायक आहे आणि त्यांच्या धर्मालाही विघातक ठरते. पण चुंद, जगात एक अहर्त आणि सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे. त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य आणि सुबोध प्रचार केला आहे, ज्याचा सद्धर्म प्रभावशील मार्गदर्शक असून शांतिदायक आहे. ज्याचे शिष्य सद्धर्मात पारंगत आहेत, असा तो सद्धर्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्यांचे देहावसन होते. अशा आचार्यांचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही. मग वारसाची गरज कुठे भासते? दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यावर भगवंत म्हणाले, आनंदा, माझ्या धर्माबाबत ज्यांचे एकमत नाही असे दोन भिक्खू तरी तुला आढळलेत का? नाही. पण आज जे भगवंतांच्या निकट आहेत ते भगवंतांच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत, संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सगळ्यांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल. आनंदा, विनयाबाबत, भिक्खूंच्या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात. पण भिक्खू संघात धम्माबाबत जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल. धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकत नाहीत. वारस जर हुकुमशहासारखा वागणारा नसेल तर तो काय करू शकणार? धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकणार नाही. कोणत्याही वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचार विनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. वादाचा निर्णय बहुमताने व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर काही उपाय होऊ शकत नाही. अंतिम धर्मदीक्षा. त्यासमयी सुभद्र नावाचा परिव्राजक कुशीनगर इथे राहत होता. सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली. असं म्हणतात की रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण होणार आहे. तेव्हा सुभद्र परिव्राजकाच्या मनात आलं, काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्राजकांना असं म्हणतात की जगात अहर्त, सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमांचे महापरिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमांबद्दल मला खात्री वाटते की ते असा उपदेश देतील जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल. सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थवीर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला, स्थवीर आनंदा, मला श्रमण गौतमांचं दर्शन होईल का? त्याचे शब्द ऐकून स्थवीर आनंद त्याला म्हणाला, पुरेपुरे सुभद्र, तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते फार थकून गेले आहेत. सुभद्र परिव्राजकाने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तीच विनंती केली. स्थवीर आनंदाने तीनही वेळा त्याला तेच उत्तर दिलं.
सुभद्र परिव्राजक आणि स्थवीर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटलं, आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागतांचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागायचे आहे ते त्याला ज्ञानासाठी हवं असेल. मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे, तर जे उत्तरादाखल मी सांगेन ते तत्काळ त्याला समजेल. तेव्हा स्थवीर आनंद परिव्राजकाला म्हणाला, सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांनी तुला परवानगी दिली आहे. तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल वर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूला जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो म्हणाला, श्रमण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पथसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानत आली आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण, पूर्णकाश्यप, मक्खली गोशाल, अजित केशकंबल, पक्कूच कच्चायान, सज्जय वेलिटपुत्र, तसंच निघंटपुत्र, या सगळ्यांना ते म्हणतात तसं आपल्या आपणच ज्ञानप्राप्त झाली आहे की नाही, की काहींना झालं आहे आणि काहींना झालं नाहीये? सुभद्रा, काहींना ज्ञान प्राप्त झालं की काहींना झाले नाही, या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. मी तुला धम्मोपदेश करतो, तू नीट ध्यान देऊन श्रवण कर. लक्ष दे मी काय सांगतो त्यावर. भगवान, फार चांगलं. असं बोलून सुभद्र परिव्राजकाने भगवान बुद्धांकडे एकाग्रतेने ध्यान दिलं. त्यानंतर भगवान बुद्ध बोलले, सुभद्र, ज्या धम्मातामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाहीत. ज्या धम्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतो. सुभद्र, माझ्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, म्हणून या धम्मात स्रोतप्रवन, साकृतागामी, अनागामी आणि अहर्त असे 4 प्रकारचे श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात श्रमणांचा अभाव आहे. पण सुभद्र, जर या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केलं तर या जगतात अहर्तांचा अभाव कधीच आढळणार नाही. मी 29 वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो. सुभद्र, सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्याला आता 50हून अधिक वर्ष होऊन गेली असतील. तथागतांनी असं सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक बोलला, आपल्या मुखीचे हे शब्द अत्युत्कृष्ट आहेत, खरोखरच उत्कृष्ट. जसं कोणी फेकून दिलेल्यानी प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र नसलेल्याला दिसावे, तसं मला तथागतांनी सत्याचं ज्ञान करून दिलं आहे. म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो. सुभद्र, ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करायची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे. जर तसा दंडक असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करीन. पण तथागत म्हणाले, माणसा माणसात फरक असतो हे मी मान्य करतो. असं म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि ते बोलले, आनंदा, सुभद्राला आताच संघात दाखल करून घे. बरं, जशी आपली आज्ञा. असं म्हणून आनंदाने संमती दर्शवली. सुभद्र परिव्राजक मग आनंदाला म्हणाला, तुम्ही भाग्यवान आहात आनंद, महाभाग्यवान आहात. तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली आणि भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले. सुभद्र, तुझ्या बाबतीत तसंच झालं आहे. स्थवीर आनंद सुभद्राला म्हणाला. अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिव्राजकाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यात आलं. ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तो अखेरचा श्रावक. अंतिम शब्द. भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले, आनंदा, कदाचित तू असं म्हणशील, गुरूंची वाणी आता लोपली आहे, आता आम्हाला कुणी गुरु उरला नाही. पण आनंदा, तुला असं वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकवला, सांगितला, तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु. आणि आनंदा, भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात, पण माझ्या पश्चात ही प्रथा तुम्ही बंद केली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठला हाक मारेल तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे. आणि
कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भंते असं संबोधावे. आणि आनंदा, माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ किंवा गौण नियम त्याने रद्द करावेत. आणि आनंदा, तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी, विकृत आणि बेशिस्त आहे. आनंदा, माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी. भगवान, सर्वोच्च शिक्षा कोणती? छन्न काय वाटेल ते बोलो. कोणी त्याच्याशी बोलू नये, त्याची कान उघडणी करू नये, त्याला शिकवू नये, त्याला एकटं सोडून द्यावं. कदाचित यामुळे तो सुधारेल. नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले, जर कुणी भिक्खूंच्या मनात कदाचित बुद्धांबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत आणि वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ निर्माण झाला असेल तर भिक्खू वर्ग हो, त्याने तो आत्ताच विचारावा. मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु आमच्या समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका विचारण्याची आम्ही हिंमत केली नाही. असं सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले. तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूंनी काही मौन सोडलं नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण भिक्खूनो, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा. तरी सुद्धा भिक्खू अबोलच राहिले. तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला, आश्चर्य आहे, अद्भुत आहे भगवान. या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केला आहे. या भिक्खूंपैकी एकाच्याही मनात बुद्धांबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यत्किंचितही संदेह नाही. आनंदा, तू हे विश्वासानं बोलतोस, पण तथागतांना ही जाणीव आहे की एकही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. या माझ्या 500 भिक्खूंमधला सर्वात मागासलेला निदान श्रोतापन्न तरी खास असेलच. त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे, त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे. तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले, भिक्खूनो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत आणि आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते. शोकग्रस्त आनंद. जसजसं वय वाढत चाललं होतं तसतशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली. प्रथम त्यांनी नंदाची निवड केली, त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली. तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्यांनी त्यांची सेवा केली. आनंदाला तथागतांनी सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानलं. जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले आणि 2 शालवृक्षांच्या मध्ये त्यांनी वास्तव्य केले, आपला अंतकाळ जवळ येत चालल्याचे पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावं असं त्यांनी योजलं. म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले, आनंदा, या शालवृक्षांमध्ये कुशीनगराच्या या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागतांचं परिनिर्वाण होईल. तथागतांनी असं सांगितल्यावर स्थवीर आनंद म्हणाला, भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी तसंच देव आणि मानवांच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करा. आनंदाने त्रिवार अशी विनंती केली, बस आनंदा, बस. तथागतांची अधिक विनवणी करू नकोस. अशी विनंती करण्याचा समय आता निघून गेला आहे. आनंदा, मी आता वृद्ध झालो आहे, वयस्क झालो आहे. माझा जीवन प्रवास आता संपत आला आहे. माझी आयुर्मर्यादा आता गटली आहे. माझी 80 वर्ष आता उलटली आहे. ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखाद्या दिवशी मोडून पडते, तीच अवस्था तथागतांच्या देहाची झाली आहे. हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून गेला. स्थवीर आनंद दिसला नाही,
तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारलं, आनंद कुठे आहे? स्थवीर आनंद निघून गेले आणि ते शोक करत आहेत असं भिक्खू म्हणाले. तथागतांनी एका भिक्खूला बोलवलं आणि ते म्हणाले, जा, आनंदाला सांगा तुला तथागत बोलवत आहेत. जशी आपली आज्ञा असं म्हणून ते भिक्खू निघाले. आनंद आला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला. आनंदा, आता रडू नकोस. मी तुला मागेच सांगितले आहे ना की आपल्या आवडत्या आणि निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागणे, त्यांचा त्याग करणे आणि त्यांचा संबंध तोडावा लागणं हे स्वाभाविकच आहे. आनंदा, तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालापर्यंत माझा अगदी निकटवर्तीय झाला आहेस. आनंदा, तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती, स्वार्थ, मोह आणि अज्ञान यांच्यासारख्या दुर्गुणांपासून मुक्त होशील. नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले, भिक्खूंनो, आनंद बुद्धिमान आहे. भिक्खू हो, आनंद बुद्धिमान आहे. तथागतांची आपण भेट केव्हा घ्यावी हे तो जाणतोच. भिक्खू भिक्खुणींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो. उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राजमंत्र्यांची योग्य वेळ कोणती, तसंच दुसऱ्या आचार्यांची आणि शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे. भिक्खूंनो, हे आनंदाचे 4 विशेष आहेत. आनंदाला भेटल्यावर सगळ्यांना समाधान मिळतं. त्याला पाहून सगळ्यांना आनंद होतो. सगळ्यांना आनंदाचं बोलणं ऐकून सुख मिळतं. आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बेचैन होतात. यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून तो बोलला, तथागतांनी या उजाड नगरीत, या जंगलामध्ये देहत्याग करू नये. चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसांबी, वाराणसी सारखी मोठी नगरे आहेत. यापैकी कोणत्या तरी एका नगरात तथागतांनी महापरिनिर्वाण प्राप्त करावं. आनंदा, असं बोलू नकोस, असं बोलू नकोस. ही कुशीनगरा देखील केशवंती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी आहे. नंतर तथागतांनी आनंदावर 2 कामं सोपवली. त्यांनी आनंदाला सांगितलं, चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची तू खबरदारी घे. त्यामुळे चंद संकटात सापडेल अशी भीती वाटते. त्यांनी सांगितलं की या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंद याने दूर करावा. आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदाला सांगितली, ती म्हणजे कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांग, तथागत या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल. तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील, आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजलंच नाही. त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही. त्यानंतर स्थवीर अनिरुद्ध आणि स्थवीर आनंद या उभयत्यांनी धार्मिक चर्चेत रात्र व्यतीत केली. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झालं. जेव्हा तथागतांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू आणि आनंद हात पसरून रुदन करू लागले. काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडाबडा लोळू लागले आणि म्हणू लागले, तथागतांना फारच लवकर महापरिनिर्वाण आलं. या सुखी माणसाने फारच लवकर जीवनत्याग केला. जगातून फार लवकरच प्रकाश निघून गेला. वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरात तथागतांचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इसवी पूर्व 483 मध्ये झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असं म्हटलं आहे, दिवा तपती अदिच्चो रंती अभाती चंद्रिमा सनद्दो खत्तियो तपती झाई तपती ब्राह्मणो अथ सब्बम अहोरंती बुद्धो तपती तेजसा. सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान होतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो
तेव्हा ब्राह्मण तेजपुंज दिसतो, पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने रात्रंदिवस सतत प्रकाशित राहतो. निसंदेह तो जगाचा प्रकाश होता. मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लांकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण पुरुष आणि कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविव्हल झाल्या. काहींनी केस विस्कटून, हात पसरून आणि जमिनीवर गडाबडा लोळून शोक व्यक्त केला. त्यानंतर आपल्या कुमार, कुमारिका आणि स्त्रियांसह मल्ल तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शालवाटिकेत गेले. तेव्हा स्थवीर आनंदाने विचार केला, जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागतांच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एकेकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल. म्हणून त्याने कुटुंबाचे गट केले. प्रत्येक कुटुंब तथागतांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेई. या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्थवीर महाकाश्यप पावा ते कुशीनारा या मार्गाने यात्रा करत होते. त्याचवेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिव्राजक येत होता. महास्थवीर महाकाश्यपांना तो नग्न परिव्राजक दुरून येताना दिसला. तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारलं, मित्रा, तू आमच्या गुरूंना ओळखत असशीलच? होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमांचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला आहे. हे वृत्त ऐकताच भिक्खुगण शोकविवल होऊन रुदन करू लागला. या भिक्खुगणात उतारवयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. तो म्हणाला, पुरे, आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण श्रमण गौतमांच्या निर्बंधनातून मुक्त झालो आहोत हे बरे. हे तुम्हाला शोभते, हे तुम्हाला शोभत नाही. अशा त्यांच्या निर्बंधांनी आपण हैराण झालो होतो. आता आपणाला हवं ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही. त्यांचे निधन झालं हे बरं नाही का झालं? मग रडता कशासाठी? शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे. तथागत हे असे मोठे आणि शिस्तीचे कठोर भोगते होते. अंतिम संस्कार. कुशीनाराच्या मल्लांनी मग स्थवीर आनंदाला विचारलं, तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची? आनंद म्हणाला, लोक महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशीच तथागतांची उत्तरक्रिया आपण करावी. महाराजांची उत्तरक्रिया कशी केली जाते? आनंदाने उत्तर दिलं, महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात. त्यानंतर तो कापसाने गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असं एकामागून एक 2 प्रकारचे 500 फेरी होईपर्यंत हे करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसंच लोखंडी झाकण ठेवून ते बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रचतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते. मल्ल म्हणाले, आपण तसंच करू. मग मल्ल बोलले, तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे. आपण ते उद्या करू. नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा. सुगंध, पुष्पमाला गोळा करा. तसंच वादकांनाही बोलवून घ्या. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध, वस्त्रांची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादिकांनी तथागतांच्या देहाला मानसन्मान आणि आदरांजली अर्पण करण्याचा दुसरा दिवसही निघून गेला. असाच 3रा, 4था, 5वा आणि 6वा दिवसही निघून गेला. 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्लांनी विचार केला, आज तथागतांचा देह हलवूया आणि त्याची उत्तरक्रिया करूया. नंतर मल्लांच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नान केली आणि नवी वस्त्र परिधान केली. नंतर तथागतांचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरून त्यांनी अग्निसंस्कार केले. काही कालानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा आणि अस्थी गोळा केल्या आणि त्या सभागारामध्ये ठेवून आले. धनुष्यांचा त्यांच्याभोवती कोट केला. कोणी त्या सर्व किंवा त्यांचा अंश चोरू नये म्हणून तिथं त्यांनी पहारा बसवला. सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला आणि सुगंध इत्यादी उपचारांनी
मल्लांनी त्या रक्षा अस्तींना मानसन्मान आणि आदरांजली अर्पण केली. मगध देशाचा राजा अजातशत्रू याच्या कानावर आलं की तथागतांचे कुशीनार येथे महापरिनिर्वाण झाले आहे. त्या मल्लांकडे दूत पाठवला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून त्याने विनंती केली. याप्रमाणे वैशालींच्या लिच्छवींकडून, कपिलवस्तूंच्या शाक्यांकडून, अहकप्पच्या वल्लियांकडून, रामग्रामच्या कोलियांकडून आणि पावांच्या मल्लांकडून दूत आले. अस्तींचा हिस्सा मागण्यामध्ये वेठद्वीपाचा एक ब्राह्मणही होता. एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनगरचे मल्ल म्हणाले, तथागतांचे महापरिनिर्वाण आमच्या गावात झाले आहे. तथागतांच्या अवशेषाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही. त्याच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण पुढे म्हणाला, ज्या तथागतांनी आपणाला संयमाचं शिक्षण दिलं, त्याच नरवरांच्या अस्तींच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावं हे अनुचित आहे. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने आणि दिलजमाईने अस्तींचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावे की जेणेकरून त्या त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. कुशीनराच्या मल्लांनी मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तूच या अवशेषांचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे असं म्हणत द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागतांच्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से केले. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढीन. सगळ्यांनी ते पात्र त्याला देण्यासाठी संमती दर्शवली. अशा रीतीने तथागतांच्या अस्थिरक्षेची विभागणी करण्यात आली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्याने मिटला. बुद्धभक्ती ही घटना घडण्याचे स्थानही श्रावस्ती. त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर करण्यात दंग होते. 3 महिन्यात चिवर तयार झाली की तथागत यात्रेला निघतील असं त्यांना वाटलं. त्यावेळी इसिदंत आणि पूर्ण या नावाचे 2 राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका इथे राहिले होते. त्यांना असं कळलं की पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात चिवर तयार झालं की तथागत यात्रेला निघतील असं त्यांना वाटतं. तेव्हा इसिदंत आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभं राहण्यास सांगितलं. त्याला सांगितलं, जेव्हा भगवान अहर्त सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव. 2-3 दिवस त्या माणसाने तिथं राहून प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरूनच तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने इसिदत्त आणि पूर्ण यांना सांगितले, भगवान अहर्त सम्यक संबुद्ध येत आहेत. आपल्याला जे काही करायचं आहे ते करावं. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांच्या समोर गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केलं आणि ते तथागतांच्या मागून पावलं टाकत चालू लागले. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. इसिदत्त आणि पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केलं आणि ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवान, आम्हाला जेव्हा समजलं की आपण कौशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले आहेत याचं आम्हाला वाईट वाटलं. भगवान, आम्हाला जेव्हा समजेल की आपण श्रावस्ती सोडून दूर कौशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार आहेत या विचाराने आम्ही पुन्हा विवश आणि खिन्न झालो. भगवान, आणि आम्हाला जेव्हा समजलं की तथागत कौशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत, नव्हे ते गेलेही, तेव्हा आम्ही निराश आणि खिन्न झालो. भगवान, पुन्हा आम्ही ऐकलं तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि तिथे ते गेलेही, की ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही, ते काशी सोडून मगध देशात यात्रेसाठी जाणार आणि ते तिथे गेलेही. तेव्हा आम्हाला तथागत आमच्यापासून दूर चालले आहेत म्हणून आम्ही खिन्न आणि निराश झालो. पण भगवान, आम्हाला जेव्हा समजलं की तथागत मगध देश सोडून काशीला येणार आणि तसे ते निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदय उचंबळून आली की तथागत आमच्याजवळ आले. आणि तेव्हा आम्ही ऐकलं की तथागत काशीमध्ये संचार करत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी, वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशलपर्यंतच्या संचाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले, पण भगवान, जेव्हा आम्ही ऐकलं की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचाराला निघाले
तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला. आमची हृदय उचंबळून आली. जेव्हा आम्ही ऐकलं तथागत श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकांच्या जेतवनात वस्तीला राहिले आहेत, तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदय उचंबळून आली.